काय नेमकं त्याचं कारण आजच्या आंदोलनाचा हेतू काय? कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती मी कार्याध्यक्ष श्री विनायक मुकादम. आज कवडीमोल दराने आम्ही त्यावेळेला मधु दंडवत आणि जॉर्ज फर्नांडिस आम्हाला शब्द दिला होता की प्रत्येक कुटुंबातील एक प्रकल्पग्रस्त आम्ही घेऊ असं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन अजूनही या अधिकारी असलेल्या यांनी पाळलेलं नसून आज आम्ही येत्या आता आचारसंहिता पण लागतात तर त्याच्या आधी आम्ही हा जाहीर उपोषणाचा एक बडगा उभा केलेला आहे की कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना भूमींना नोकरी लागावी यासाठी जन आंदोलनाची एक दिशा म्हणून जाहीर उपोषण केलेलं आहे. जर या जाहीर उपोषणाच्या अनुषंगाने जर निवेदन द्यायला जो अधिकारी जर कोणी येतील तर त्यांना आमचं निवेदन असं असेल की येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आमचा हा संघर्ष आणि या मागण्या जर मान्य नाही जर केल्या तर येत्या 10 दिवसामध्ये आम्ही रेल रोको जाहीर करणार आहोत. साधारण माझ्या माहितीप्रमाणे आत्ता कमीत कमी 2000 प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यासाठी त्यांच्याकडे पदनियुक्ती आहेत पण ते भरतच नाही आहेत. गेल्या 4 वर्षामध्ये पदसंख्या भरपूर असताना आज ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कोकण रेल्वे चालवत आहेत. कमीत कमी त्यांच्यासाठी 2000 प्रकल्पग्रस्त आतमध्ये जाऊ शकतात हे आम्हाला 100% माहिती आहे. परंतु हे अधिकारी भरतच नसल्यामुळे आम्हाला प्रकल्पग्रस्तांना जाहीर उपोषणाचं बडगा उभा करावा लागलेला आहे. कुठल्या राजकीय पक्षाने तुम्हाला आजपर्यंत सहकार्य केलं नाही किंवा करणार आहे भविष्यात काय? आज राजकीय पक्षांना सुद्धा आम्ही आमदार खासदार यांना सुद्धा आम्ही वेळोवेळी निवेदनं दिलेली आहे, त्यांचे पाय धरलेले आहे पण आजपर्यंत कोकण प्रकल्पग्रस्तांना कोणी न्याय मिळालेला नाही आहे. आणि याच्यासुद्धा पुढे जर त्यांनी आम्हाला सहकार्य करून कोकण प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न जर सोडवला तर आम्ही कृपया करून थांबू आणि जर त्यांनी जर सुद्धा सोडवलं नाही तर येत्या 15 दिवसात रेल रोको आंदोलन करू हे निश्चित आहे. कोकण रेल्वेचं स्वप्न कोकणवासींचं पूर्ण झालं. प्रवासी आनंदात प्रवास करू लागलेत. मधु दंडवतीने हे कोकणवासींचं स्वप्न पूर्ण केलं. पण ज्या कोकण रेल्वेसाठी ज्या गोरगरीब शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्या जमिनीच्या मोबदला सुद्धा देण्यासाठी आज या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला रस्त्यावर बसावं लागतंय. कोकण रेल्वे प्रशासनाकडे वारंवार या मंडळींनी मागणी केली आहे पण कुठेही प्रकल्पस्थानांना नोकरीचं आरक्षण त्यापुढे जमिनीचा योग्य मोबदला हे गेल्या अनेक वर्षांचा लढा चालू आहे. आणि आता शेवटचा इशारा म्हणून त्यांनी जर याच्यातून काही मार्ग निघाला नाही तर चक्क रेल्वे अडवू असा यांनी या ठिकाणी इशारा दिलेला आहे. टाइम डिजिटल करता किशोर मोरेसह जमीर खलते, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.